तर फायनली संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि संध्याकाळचे 4 वाजलेत. म्हणजे 4 वाजून गेलेत. 4 वाजून ऑलमोस्ट 4 वाजून 21 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त वाफाळलेल्या चहासोबत तुमच्याशी गप्पा मारायला मी आलेली आहे. तर नमस्कार, मी आहे कोल्हापुरी किचन क्वीन, तुमच्या सर्वांची लाडकी. असं म्हणायला आता बराचसा कालावधी गेलेला आहे. कोल्हापुरी किचन क्वीन भेटून तुम्हाला बरेच दिवस झालेले आहेत. अनेक जणांना अनेक प्रश्नही असतील, की "अरे, हिनं तर चॅनल बंद केले का काय? ही व्लॉग का करत नाही आहे?" एका ताईंची कमेंट पण आली होती. आणि सुदैवानं आज एक गोष्ट अशी घडली, की मला पुन्हा नव्या उमेदीनं उभी राहायला चान्स मिळालेला आहे. तर मस्त आजपासून छान असं आज एक व्लॉग छान शूट करावं म्हटलं. तर छान संध्याकाळचे 4:20 4:25 टायमिंग झालेला आहे आणि सुंदर अशा वाफाळलेल्या चहासोबत मी तुमच्या सर्वांशी छान छान गप्पा मारायला आलेली आहे. तर एक असं की मी मध्ये-मध्ये ब्रेक घेते, मध्येच म्हणते की मी येणार आहे, मी पुन्हा चालू करणार आहे. तर जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी क्षमा असावी आणि नवीन प्रवासासाठी सुरुवात करण्यासाठी तुमच्या शुभेच्छांची पण आणि तुमच्या साथीची मला खूप मोठी गरज आहे. तर आता छान चहा पण घेते आणि सोबत गप्पा पण मारते. वाफ पण दिसत असेल तुम्हाला चहामधली. तर आज छान असा व्लॉग शूट करूया. आत्ता वाजलेले जे टायमिंग झालेला आहे, हा टायमिंग आहे माझ्या कामाचा. तर मी काय काम करते, तर माझं बी एड झालेलं आहे आणि बी एड पूर्ण झालं. 2 वर्ष जो मी गॅप घेतलेला आहे आपल्या चॅनलच्या दृष्टीनं थोडासा ब्रेक घेतलेला आहे. तर त्याचं हेच कारण होतं, की मी बी एड करत होते आणि बी एड पूर्ण झालेलं आहे छान. तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने माझं बी एड पूर्ण झालं चांगल्या पद्धतीने. आणि आता म्हणजे मी अगोदरपासून जवळपास 7 ते 8 वर्ष झाली मी क्लासेस चालवते. तर क्लास पण छान पद्धतीनं चालू आहेत आपले. आणि म्हणजे विद्यार्थी पण छान-छान घडत आहे, छान-छान रिझल्ट येत आहे आणि त्यामुळंच बी एड करायची इच्छा निर्माण झाली. मॅथ्समध्ये मी बी एड केलेलं आहे, गणित विषयामध्ये मी पदवी प्राप्त केलेली आहे आणि पुढची वाटचाल ही सुरू आहे. तेही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन आणि ती वाटचाल काय आहे याच्याविषयी एक डिटेल व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. पण आजपासून ब्लॉगिंग थोडं-थोडं का होईना करायचा प्रयत्न करते. तर आत्ता मगाशी मस्त असा मसाले भात केलेला होता. तर तो मसाले भात कसा होता तो आत्ता तुम्ही ह्याच्या पुढं जे क्लिप येणार आहे त्याच्यामध्ये बघा आणि नंतर माहीला पण दाखवते. माही मोठी झाली आता. माही तेव्हा छोटी होती. आता माही मोठी झालेली आहे ती दाखवते आणि आपलं काम कसं सुरू आहे थोड्या-थोड्या गप्पा मारत माझं जे काही डेली रुटीन असेल ते माझ्या म्हणजे रिकामी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी तुमच्या साथीची जी गरज आहे तर ती तरी तुम्ही द्याच. व्लॉग आवडला तर छान असा एक लाईक करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ऑल नोटिफिकेशन येतील. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील माझ्या व्हिडिओचे आणि काही जे काही तुमचे विचार असतील ते पोहोचवण्यासाठी छानशी कमेंट पण करा म्हणजे मला तुमचे विचार पण समजतील. चला तर आता छानपैकी व्लॉगला स्टार्ट करूया आणि छान असा व्लॉग पण शूट करूया. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि खूप सारे वारे सुटले. झाडं सुद्धा हलायला लागलेत. खूप वादळ आले. खूप खूप जोरात वारं आलंय. मला दिसत असेल तीव्रता खूप आहे वाऱ्याची. झाडांवरनं कळतच असेल. इतका जोराचा वारा सुटलाय, वातावरण खूप खराब झालंय. आंब्याच्या झाडाच्या पानांच्या हलण्यावर तुम्हाला समजतच असेल. खूप जोरात वादळ आले. खूप बघा अचानक असं वातावरण बदललंय.
निसर्गाचं रुद्ररूप पाहायला मिळालं होतं, पण इतकं नाही. एवढं वारा अचानक कसा काय सुटला हा पण प्रश्न पडलाय. आभाळ बघा कसं काळं झालंय, ढग आलेत. उद्या आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि आज हा वारा, वादळी वारा सुटलेला आहे. मी आत्ता बघितल्याप्रमाणे बाहेर जसा वारा सुरू आहे तो आता कंटिन्युअसली सुरूच आहे. मी घरामध्ये आले, फार वारं सुटलंय, भयानक वातावरण झालंय. काय करायचं काहीही समजत नाही आहे की अशा वातावरणाच्या वेळी काय करायचं. बिचारे गोरगरीब लोकांचं किती अवघड होत असेल, ज्यांची म्हणजे पत्र्याची घरं आहे, ज्यांच्या घरांना म्हणजे अशा भिंती चांगल्या प्रकारच्या नाही आहेत, तर तशा लोकांचं काय होत असेल हा पण विचार मनाला भीतीदायक आणि भेडसावणारा आहे, काळजी लावणारा आहे. बाहेर खूप वारं सुटले, खूप. मला इतकी भीती वाटते की काय विचारू नका. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर व्लॉग शूट करायचं धरले तर रेसिपी ही झालीच पाहिजे. म्हणून मस्त आता संध्याकाळची वेळ झाली, कामं आवरली आणि माझी ड्युटी संपली, तर मग स्वयंपाक तर करणं भाग पडते. म्हणून स्वयंपाकामध्ये राजम्याची भाजी करणार. बरेच जण म्हणतील आता हे राजमा नवीन काय काढलंय, आमच्याकडे तर काळे दिडगे असतात आणि हा राजमा नेमकं काय असतो, कारण की आपलं कोल्हापूरचं ऑडियन्स आहे, त्याच्यामुळं त्यांच्यासाठी राजमा म्हणजे हे हायब्रिड राजमा असतात. म्हणजे हायब्रिड दिडगे म्हटलं जातं. आपण जे खातो ते गावठी असतं, तिचा कलर काळा असतो. हे थोडेसे पांढरे दिसतात, पण नंतर सुकल्यानंतर ते लाल होतात. तर याची भाजी तर ते कुकरला लावलेले आहेत, पण तुम्हाला माहिती व्हावं म्हणून ही भाजी आत्ता बनवणार आहे, छान अशी मस्त पुण्याच्या पद्धतीनं. तर ब्लॉग शूट करताना बरेचसे म्हणजे असं वाटतं की आता रेसिपी, एक मिनटं. तर मस्त अशा राजम्याच्या भाजीसाठी इतका सारा मसाला घेतलाय. तर मसाला तुम्हाला दाखवते मी. तर याच्यामध्ये घेतलेला आहे बघा, याच्यामध्ये घेतले मस्त असं शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय, टोमॅटो घेतलाय, हिरवी मिरची घेतलेली आहे, सोबत कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. आणि आता हे सगळं मी ना ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि याच्यात थोडंसं जिरं टाकणार आहे. तर आता आपले राजमा शिजलेले आहेत, मी आता दाखवते तुम्हाला. मस्त असा राजमा शिजलेला आहे, बघू शकता. एकदम पीठ होते, गरम गरम आहे, फार एकदम पीठ होते. तर छान असं राजमासाठी छान वाटण करून घेतले. आता मी गॅस ऑन करते. सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर तेल तापले आपलं ऑलमोस्ट, गॅसची फ्लेम जास्त आहे. तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया. हिंग टाकल्यानंतर एकदम फाईन, एकदम बारीक असा मसाला घेतलाय करून. आपलं साधं सिंपल घरगुती जेवण असतं आणि त्याचप्रमाणे मी करते. आता हा मसाला थोडक्यात म्हटलं जातं वाटण. तुम्हाला दिसलं असेल नसेल दाखवते इकडे बघा, वाटण आहे हे. तर हे वाटण जे आहे ते मी आपल्या फोडणीत टाकलेलं आहे, कारण हिंग जो टाकलेला असतो ना त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान येते. आता याच्यातच मसाला भाजतोय तोपर्यंत मीठ टाकते. आणि तिखट नाही टाकायचं, कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या. तर अशी सुंदर अशी राजम्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा. आता त्याच्यात हळद टाकायची आहे. तर मसाल्याच्या डब्यातली हळद
ॲड केली मी. आणि जो आपल्या आता मसाल्याला ऑलमोस्ट तेल सुटलेलं आहे, तुम्हाला तिथे दिसत असेल कलर चेंज झालाय आणि तेल सुटलंय छान. तर आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे शिजवलेलं आहे ते टाकायचंय मिश्रण मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं. मस्त पाणी घालून घेतलंय, कारण की कसं लागलेलं असतं साईडनं, त्याच्यात घातलंय. एकदम डार्क कलर आलाय, छान भाजी एकदम टेम्पटिंग दिसतीये. तुम्ही मला आता वाटण टाकले भाजी कसं म्हणतीये, आमच्याकडे असंच बोलतं. आणि हे मिक्सर मधलं जे पाणी आहे, राजमा आहे तो ऍड केलाय. बघू शकता राजम्याचे शिजलेले दाणे. तर आता मस्त अशी भाजीला उकळी आली की गरम गरम भाजीचा वास जो येणार आहे तो काय विचारू नका. आणि ह्याच्यासोबत मस्त गरम गरम बाजरीची भाकरी चुरायची आणि कांदा घ्यायचा आणि ही चुरलेल्या भाकरीवरती ही भाजी वाटणाची भाजी टाकायची. आणि जो काही त्याचा म्हणजे जो आनंद असतो तो कशातच नाही, इतकं भारी लागतं ना, इतकं भारी लागतं की बस. तर राजम्याची भाजी आपली तयार होती. तोपर्यंत बाकीचं किचनचा पसारा आवरून घेते पटकन आणि मग तुमच्याशी बोलते. तर मस्त अशी भाकरी करायची आता आपल्याला छान. त्यासाठी भाजी उकळायला ठेवली आहे दुसऱ्या गॅसवर. मागे मी एक शॉर्ट व्हिडिओ बहुतेक केला होता की मी प्रीती ब्रँडची 3 बर्नर शेगडी घेतलेली आहे म्हणून, त्यामुळे स्वयंपाक पटकन होतं. पीठ जेवढं चांगलं मळू तेवढी भाकरी चांगली येते. बाजरीचं पीठ आहे. तुम्ही बघू शकता आपली भाकरी फुगायला लागलेली आहे. मी हात पण नाही लावला, इकडे बघा, हात पण लावलेला नाहीये आणि बॉल सारखी भाकरी फुगायला लागली आहे. बघा किती छान अशी भाकरी फुगली आहे आपली, घालून द्यायला नको. सकाळी मेथीची भाजी केली होती, ती मेथीची भाजी आणि सकाळची आहे चपाती पण ती लागते. आता दुसरी भाकरी पण टाकली आहे. तव्यामध्ये दुसरी भाकरी टाकली. आणि आता कसं होतं, बरेच जण ऑब्जेक्शन घेणारे भरपूर असतात, म्हणजे जे करतो त्यालाच कळतं ते कशा परिस्थितीत करावं लागतं. तर छान अशी भाकरी झाली आहे ही पण दुसरी. आणि आता मस्त भाकरी भाजून घेते. स्वयंपाक ऑलमोस्ट तयार झालाय. छान अशी राजम्याचं कालवण बनवलंय आणि सोबत मस्त अशा एक मोठी एक छोटी अशी 2 भाकरी केलेत. मसाले भात आहे दुपारचा, थोडासा मेथीची भाजी आहे, होऊन जाते सगळं. आणि आता तुमच्याशी छान छान गप्पा मारायचे, कारण की इतक्या दिवसाच्या ब्रेक नंतर आता पुन्हा ब्लॉगिंग करायचं म्हणजे मला पण थोडंसं तुमच्या सहकार्याची गरज आहे. आणि ब्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मला पण थोडंसं म्हणजे असं वाटेल की बाबा आता आपल्याला अजून काहीतरी चांगलं द्यायचं आहे असं. तर सुरुवात तर केली आहे छान अशी, आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. पण आता दिवसाचा शेवट संध्याकाळ होत आली, 8 वाजत आलेत ऑलमोस्ट. आता छान असं स्वयंपाक झाला आहे रेडी. पण आता बघूया इथून पुढचं काय 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 नियोजन.
मुलांची फरमाईश वेगवेगळ्या असतात, तसं माझ्या मुलीच्या फरमाईश फार वेगळ्या असतात. तर तिला खायचे होते मखानी, आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे ना थोडीशी मऊ पण झाली. तर मखानी मोस्टली तुपामध्ये फ्राय करून खाल्ले ना तर त्याची टेस्ट अजून जास्त वाढते. आणि मखानी ह्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. आरोग्यवर्धक म्हटलं तर काय हरकत नाही. तर असे आरोग्यवर्धक मखानी माझ्या मुलीसाठी मी आता फ्राय करते. त्यामध्ये थोडंसं तूप टाकले आणि फ्राय केले. सकाळी पण दिले होते, पण तिला आता खायचे आहे. मग थोडीशी मखानी मी म्हटलं मंचिंगसाठी तिला द्यावं. फास्ट फूडपेक्षा हे कधीही बरं, त्यामुळे मखानी घेतले. तर फायनली मखाने बघा तर जेवढं पीठ चांगलं मग तवा आपला तापला आहे. गॅसची फ्लेम कमी करते मी. गोल गरगरीत असा भाकरीचा भाकरीचा धबधब धबधब असा आवाज तुम्हाला येतच असेल. आमची एक आजी आहे, तर त्या काय म्हणायच्या मला, मी जेव्हा शाळेत होते आणि मी 6वीला असल्यापासून स्वयंपाक करते, तर आमच्या आजी म्हणायच्या की भाकरीचे म्हणजे आमच्या कोकणी भाषेमध्ये म्हणायच्या. गावाकडच्या चंदगडची आहे ना मी, कोल्हापूर जिल्ह्यात, तर तिथल्या असल्यामुळे म्हणायच्या की भाकरी बघावी काठात आणि पोरगी बघावी ओठात. तर भाकरीचे काठ जर चांगले असतील तर मुलगीकडे बघितलं जातं असं म्हणून, किंवा मुलगी पसंत केली जाते असं त्याचा अर्थ आहे. तर भाकरी बघा गोल गरगरीत अशी भाकरी आहे की नाही, किती गोल केली आहे बघा. तर आता तव्यामध्ये टाकली बघा, तवा भरून भाकरी आहे. इकडं कसं आहे, काही लोक काही भागामध्ये म्हणजे बऱ्याचशा लेडीज काय करतात, भाजतं म्हणून कापडाने किंवा पिठाने पाणी लावतात. तर माझं तसं काही नसतं. भाकरी पण बघा किती व्यवस्थित केलेली आहे. आता कसं इतकी वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे एक्सपर्टनेस वाढलेला आहे. भाकरी सुद्धा आपोआप उचलते, कलथेची पण गरज लागत नाही. हाच कलथ आहे आपला. आता दुसरी थोडंसं पीठ राहिलं त्याची. मोस्टली बाजरीची भाकरी डायरेक्टली गॅसवरती भाजली जाते. आता बघा पिठाचा गोळा तेवढाच होता आणि मी भाकरी किती मोठी केलेली आहे. कारण की माझ्या मुलीला पातळ भाकरी केलेली आवडते. ही पण बघा दुसरी सेकंड भाकरी. भाजी तयार होती छान अशी.
मस्त भाजीला उकळी आली आणि तेल पण सुटले, बहुतेक वाफ दिसत असेल. तर भाजीचा गॅस मी बंद केलाय आता. हातानच भाजते, थोडंसं गरम गरम भाजतं, पण सवय लावून घ्यायची.